नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या तारखेबद्दल, जी आपल्या आर्थिक आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकते. ती तारीख आहे 31 मार्च 2026. आता ही फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नाहीये, तर ही एक डेडलाईन आहे. आणि ही डेडलाईन चुकली ना, तर मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. आता बघा ना, आर्थिक वर्षाची शेवटची तारीख जशी जवळ येते, तशी एक वेगळीच धाकधूक वाढते, नाही का? अचानक सगळी महत्त्वाची कामं आठवतात आणि मग एक प्रकारची घाई सुरू होते. अनेकांना हा अनुभव येतो, पण खरं सांगायचं तर योग्य नियोजन केलं तर याची अजिबात गरज नाही. आणि गंमत म्हणजे हीच खरी समस्या आहे. आपण काय करतो, वर्षभर आरामात असतो आणि मग शेवटच्या क्षणी सगळं आठवतं. याच गडबडीत मग आर्थिक फटका बसतो. तर हेच कसं टाळायचं आणि आपलं नुकसान कसं वाचवायचं, तेच आज आपण बघणार आहोत. चला तर आपल्या यादीतला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघूया. तो आहे कर बचतीसाठी गुंतवणूक. ही एक अशी संधी आहे जी 31 मार्च नंतर पुन्हा मिळत नाही. तर मग टॅक्स वाचवण्यासाठी आपल्याकडे काय काय पर्याय आहेत? पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजे PPF आणि नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे NPS हे काही उत्तम सरकारी पर्याय आहेत. यात पैसे गुंतवून टॅक्समध्ये सवलत मिळवता येते. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, ही गुंतवणूक आर्थिक वर्ष संपायच्या आत व्हायला हवी. आता इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. वेळेवर गुंतवणूक केली तर काय होतं? टॅक्समध्ये सवलत मिळते. आणि नाही केली तर सरळ सरळ आपल्या कष्टाच्या कमाईतून हजारो रुपये जास्त टॅक्स म्हणून भरावे लागतात. म्हणजे निर्णय पूर्णपणे आपल्या हातात आहे की पैसे वाचवायचे की नाही. बरं, आता पुढचा मुद्दा, तो म्हणजे आपल्या जुन्या चुका सुधारण्याचा. हो, कधीकधी आपल्याकडून नकळतपणे माहिती देताना चूक होऊ शकते, पण चांगली गोष्ट ही आहे की ती सुधारायची संधीसुद्धा आपल्याला मिळते. आणि याच संधीला म्हणतात अपडेटेड ITR. म्हणजे काय, तर समजा उत्पन्न दाखवताना काही गडबड झाली असेल, तर सरकार आपल्याला ती चूक दुरुस्त करायला एक चान्स देतं. खरंच ही एक खूप कामाची सोय आहे. पण एक मिनिट, इथे एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे. ही संधी काही कायमस्वरूपी नाहीये. 31 मार्चच्या आतच ही चूक सुधारावी लागते. जर नाही केली ना, तर पुढे जाऊन मोठा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे हे काम अजिबात टाळू नका. चला आता त्या कामांबद्दल बोलूया जी खास करून नोकरदार लोकांसाठी आणि ज्यांनी विमा पॉलिसी घेतली आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. यात मुख्यत्वे 2 गोष्टी येतात. एक, आपल्या इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम वेळेवर भरणं. आणि दुसरं, आपण केलेल्या गुंतवणुकीचे पुरावे म्हणजेच प्रूफ्स आपल्या ऑफिसमध्ये जमा करणं. हे बघा, किती साधं गणित आहे. इन्शुरन्सचा प्रीमियम जर 31 मार्चच्या आत भरला तर टॅक्समध्ये सूट मिळते, पण तोच प्रीमियम जर 31 मार्च नंतर भरला तर ती सूट मिळत नाही. बघा, एक छोटीशी गोष्ट, पण नुकसान किती मोठं होऊ शकतं. आणि हा मुद्दा तर थेट आपल्या पगारावर परिणाम करतो. बघा, बहुतेक कंपन्या गुंतवणुकीचे पुरावे जमा करण्यासाठी मार्च महिन्याचीच डेडलाईन देतात. जर हे पुरावे वेळेत दिले नाहीत तर काय होतं, कंपनी पगारातून जास्त TDS कापते. म्हणजे हातात येणारा पगार कमी होतो. आता आपण येऊया शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे. आर्थिक वर्ष संपण्याआधी आपल्या संपूर्ण आर्थिक स्थितीचा एकदा आढावा घेणं खूप गरजेचं आहे. मग या रिव्ह्यूमध्ये नक्की काय तपासायचं? तर आपली बचत म्हणजे सेव्हिंग्ज, आपली गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स आणि आपले खर्च म्हणजे आपले एक्सपेन्सेस, या 3 गोष्टींचा हिशोब मांडला की आपली आर्थिक परिस्थिती एकदम स्पष्ट होते. आणि याचा फायदा काय होतो माहितीये? जेव्हा आपल्याला नक्की कळतं की मागच्या वर्षी आपण कुठे आणि किती खर्च केला, किती बचत केली, तेव्हा पुढच्या वर्षाचं प्लॅनिंग करणं खूप खूप सोपं होऊन जातं. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? एकच की 31 मार्च ही डेडलाईन अजिबात चुकवायची नाही. ही फक्त एक तारीख नाहीये, तर आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमधला एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे वाक्य बघा, सगळं काही सांगून जातं. हा दिवस खरं तर आपल्या आर्थिक शिस्तीची आणि जागरूकतेची एक परीक्षाच असते. या दिवशी जर आपण योग्य पावलं उचलली, तर आपण फक्त टॅक्स नाही वाचवत, तर आपला आर्थिक भविष्यसुद्धा सुरक्षित करतो. तर मग आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्या कामांसाठी आपली तयारी पूर्ण झाली आहे का? जर उत्तर नाही असेल तर काळजी करू नका, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आजच कामाला लागा आणि आर्थिक नुकसानीपासून स्वतःला वाचवा.